नमस्कार, मी ज्योतिषशास्त्री आणि वास्तुविशारद धनश्री केळकर. आपल्या यूट्यूब चॅनलवर नेहमीप्रमाणेच तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. ऑपरेशन सिंदूर झाल्यापासून भारत पाकिस्तानमध्ये सतत हल्ले प्रतिहल्ले सुरू झालेले आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या मनात सतत हे विचार चाललेत की आता भारत काय ऍक्शन घेईल किंवा हे युद्ध पुढे कसं जाईल, या युद्धाचं रूपांतर पुढे तिसऱ्या वर्ल्ड वॉर मध्ये होईल का. तर या सगळ्या संबंधी आज आपण चर्चा करणार आहोत. अर्थात हा माझा अभ्यास आहे, त्यामुळे माझ्या अभ्यासानुसार मी काही अंदाज सांगणार आहे. हे खरे होतील असा माझा काही दावा नाहीये. तर भारत पाकिस्तान हे हल्ले सतत होतच राहिलेले आहेत. ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर हे हल्ले प्रतिहल्ले सुरूच राहिलेले आहेत. आजची म्हणजे आज 9 तारीख आणि उद्याची 10 तारीख हे दोन्ही दिवस पुन्हा सेन्सिटिव्ह आहेत. मग 11-12 तारखेला थोडं ठीक ठीक राहील, खूप मोठ्या प्रमाणावर काही होणार नाही. आणि 12 तारखेनंतर असं वाटेल की जरा वातावरण शांत झालंय. पण पुन्हा 18 मे पासून काहीतरी ट्रिगर होईल आणि परिस्थिती पुन्हा चिघळेल. म्हणजे 18 तारखेनंतर अगदी जवळजवळ 25 तारखेपर्यंत मंगळ निगेटिव्ह प्रभावाखाली आहे. म्हणजे तो आपला निगेटिव्ह इफेक्ट देणार आहे. राहू त्याला डॉमिनेट करणार आहे. राहू त्यावेळी ट्रान्झिट मोड मध्ये येणार आहे, कारण राहू सुद्धा आपला राशी बदल करणार आहे. 14 तारखेला गुरु राशी बदल करणार आहे आणि तो अतिचारी गतीचा आहे. या सगळ्यामुळे माझ्या अंदाजाप्रमाणे हे जे युद्ध सुरू झालंय हे संपणार नाही. जर 18 मे पासून 20-24 मे पर्यंत पाकिस्तानकडून पुन्हा काहीतरी कुरापती काढल्या गेल्या तर भारत त्याला चोख प्रत्युत्तर देईल आणि त्यावेळी मात्र युद्धजन्य परिस्थिती जास्त निर्माण होईल. त्यामुळे पाकिस्तानने उगाचच कुरापती काढू नये. पण सांगता येत नाही, कुरापत काढण्याची शक्यता जास्त राहील आणि त्याच्यामुळे पुन्हा हे हल्ले प्रतिहल्ले चालूच राहतील. गुरु अतिचार गतीने जातोय आणि त्याचं फळच असं सांगितलेलं आहे की तो ज्या गोष्टींचा कारक आहे त्याच्याबद्दल काही अनप्रेडिक्टेबल फळं मिळतील. त्याचप्रमाणे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली किंवा युद्ध जर चालू असेल तर ते आता थांबणार नाहीये, कारण गुरु बरोबर मंगळ, शनी, राहू या सगळ्यांची परिस्थिती तशीच आहे की जे निगेटिव्ह प्रभावाखाली आहे. म्हणजे ओव्हरऑल साधारण 17-18 मे ते 24 जून पर्यंत हा काळ खूप सेन्सिटिव्ह राहणार आहे. हा काळ जवळजवळ सर्व देशामध्येच सेन्सिटिव्ह आहे, पण भारत पाकिस्तानसाठी तो जास्त ट्रिगर करणारा राहील, जास्त त्रास देणारा राहील आणि पाकिस्तानसाठी तो जास्त राहील. कारण या काळामध्ये पाकिस्तानमध्ये इंटरनल कॉन्फ्लिक्ट सुद्धा वाढतील आणि जसं भारताबरोबर युद्ध होतंय तसं तिथे सिव्हिल वॉर सुद्धा सुरू होईल. आणि या गोष्टींमुळे ही अंतर्गत बंडाळी किंवा सिव्हिल कॉन्फ्लिक्ट याच्यामुळे पाकिस्तान अगदी जेरीस येईल आणि सोबत भारतावर काहीतरी हल्ले करण्याचा किंवा काहीतरी त्रास देण्याचा प्रयत्न नक्की करेल आणि मग भारतीय सेना याला सडेतोड उत्तर देईल. या काळात प्लेन क्रॅश होणं किंवा एखादा एअर स्ट्राईक होणं या घटना आपल्याला पाहायला मिळू शकतात. मग हे युद्ध असंच चालू राहिलं किंवा या कुरापती अशाच काढत राहिल्या तर हे विश्वयुद्धापर्यंत जाईल का? तर नाही. माझ्या अभ्यासानुसार मला असं वाटतंय की साधारण सप्टेंबर पर्यंत तरी हे युद्ध भारत पाकिस्तान पुरतच मर्यादित राहील. पुढे काय होईल इतका अभ्यास मी अजून केला नाहीये, त्याच्यानंतर आपण ते पुन्हा पाहूया. पण एकंदरीत सध्या 18 मे पासून 24 मे पर्यंत, नंतर पुन्हा जुलैमध्ये शनी वक्री झाल्यानंतर असं मधून मधून या गोष्टी ट्रिगर होणार आहेत आणि हे हल्ले प्रतिहल्ले चालूच राहतील. जवळजवळ 7-8 महिने हा प्रकार राहील.
आणि सर्वसाधारण कोणतीही राष्ट्र यामध्ये फार पडणार नाहीत. मग या वॉरचा परिणाम काय होईल तर अर्थातच बॉर्डरवर राहणाऱ्या लोकांना खूप त्रास होईल. भारत शक्यतो हे युद्ध संपवायचा प्रयत्न करेल, पण पाकिस्तान काही ना काही चूक करत राहील आणि मग भारत त्याला चोख प्रत्युत्तर आणि त्यांना नेस्तनाबूत करण्याकडेच प्रयत्न करेल. पुढे 6 जूनला जेव्हा मंगळ राशी बदल करेल तेव्हा पुन्हा राहू आणि मंगळ समसप्तक योगात येतील. त्यामुळे एकंदर ग्रहाचे योग पाहता हे युद्ध अधूनमधून डोकं वर काढणारच आहे. अर्थात सगळ्यात जास्त नुकसान पाकिस्तानलाच होणार आहे. मग आता पाकिस्तान काही सायबर अटॅक वगैरे करेल का तर थोडी शक्यता राहील, कारण गुरु सुद्धा अतिचारी होतोय. त्याच्यामुळे आपण सावध राहायचंय. जसे सगळीकडे मेसेज फिरतायत तसं कुठच्याही माहीत नसलेल्या लिंक आपण ओपन करायच्या नाहीये. त्याचप्रमाणे चुकीचे कोणतेही व्हिडिओ आपण फॉरवर्ड करायचे नाहीये. हा अतिचारी गुरु आपली बुद्धी भ्रष्ट करतो. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची चुकीची विधानं करू नका. जसे प्रत्येक ग्रहस्थितीचे वाईट परिणाम होतात तसे चांगले परिणाम सुद्धा होतात. या काळामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी येतील, नवीन नवीन इंडस्ट्रीज भारतात येतील, पण युद्धामुळे अशांतता राहणारच आहे. या युद्धाचा इकॉनॉमीवरती खूप मोठा परिणाम होईल. महागाई प्रचंड वाढेल, बॉर्डरवर राहणाऱ्या लोकांना त्रास होईल. आपण सुद्धा सर्वसाधारण काही कॅश जवळ ठेवली पाहिजे, एक सावधानता म्हणून, किंवा काही दिवस पुरेल इतका अन्नसाठा सुद्धा आपल्याकडे असला पाहिजे. म्हणजे आपण जर काही सेन्सिटिव्ह एरियात राहत असू की जिथे अलर्ट जारी केलंय, तर असं कधीतरी होऊ शकतं की आपल्याला बाहेर नाही पडता येणार, तर आपल्याकडे किमान अन्नधान्य असलं पाहिजे. अर्थात हे घाबरून जाण्यासाठी मी नाही सांगत आहे. आपल्यापर्यंत ती परिस्थिती येईल असं नाहीच आहे, कारण आपण बरेच लोक काही बॉर्डरवर राहत नाही आहोत. त्या उलट पॅनिक न होता शांतपणे आपण राहायचंय. उगाच सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह राहून याच बातम्या नाही पाहिजेत, अफवा नाही पसरवायचेत. आपल्यासाठी जे जवान, तिन्ही दल आपल्या संरक्षणासाठी तिकडे युद्धभूमीवर आहेत, तर त्यांच्यासाठी आपण प्रार्थना मात्र नक्की करूया. कारण या युद्धामध्ये विजय भारताचाच होणार असला तरी हानी मात्र खूप होते. त्यामुळे जवानांच्या रक्षणासाठी, त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना अवश्य करूया. आपला भारत कायम वरचढच राहणार आहे. आणि या उलट पाकिस्तान कशा चुका करतोय हे जगाला भारत दाखवून देईल आणि सगळ्या जगामध्ये आपल्या भारताचं नाव चांगलंच होईल. कारण आपण स्वतःहून कुठलेही हल्ले करत नाही, मात्र समोरच्यानी हल्ला केला तर चोख उत्तर दिलं जाईल. एकंदरीत हे वॉर लगेच संपणार नाहीये. अधूनमधून याच्या ठिणग्या पडणारच आहेत, मात्र भारत सगळ्याला पुरून उरणार आहे. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी या काळात शांत राहायचंय. सप्टेंबरमध्ये पुन्हा सूर्यग्रहण होणार आहे. त्याच्यानंतर सुद्धा परत परिस्थिती चघळण्याची शक्यता राहील. तर आपण सगळेजण शांत राहूया. कोणत्याही प्रकारच्या अफवा आपण पसरवायच्या नाहीयेत आणि आपल्या जवानांसाठी, आपल्या सगळ्या दलातील रक्षकांसाठी आपण सगळ्यांनी रोज मनापासून प्रार्थना करूया. जय हिंद. आतापर्यंत दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि पुढेही ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या काही माहिती करून घ्यायची असेल तर आपलं हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यामुळे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. आणि कोणत्याही गोष्टीविषयी तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की लिहा. माझ्या अभ्यासाप्रमाणे सांगण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. शुभम भवतु.